हॅलो एव्हरीबडी. साखरेचा मुद्दा फारच गाजत आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये. ब्राझील हा एक नंबरला आहे साखर निर्मिती उद्योगात आणि भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो साखर निर्मिती करण्यामध्ये. तरीही जर आपल्याकडं साखरेवरून टंचाई किंवा साखर म्हणजे साखरेवरून एवढं राजकारण किंवा साखरेवर एवढं चर्चा होते भाववाढीवर, त्यासाठी खरंच आपण विचार करायला हवा की ही गोष्ट खरोखर सत्य आहे का, किंवा इथेनॉल निर्मितीचे आदेश साखर कारखान्याला दिल्यामुळे साखरेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या सर्व गोष्टी अभ्यासांती बोलणं योग्य राहील. परंतु जसं भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचं साखर निर्मिती करणारा देश आहे, त्यावरून आणि आजकाल जे क्लायमॅट कंट्रोल किंवा क्लायमॅटचे जे अंदाज आहे किंवा जे वेधशाळा जे अंदाज देत आहेत पावसाचे, आपला देश कृषीप्रधान देश असल्याकारणाने कृषीच्या उत्पन्नावर आधारित आपली अर्थव्यवस्था असल्याकारणाने कृषीच्या जे काही पावसाळा आहे, जो त्या पावसाळ्यात जे उत्पन्न होणार आहे किंवा जो शेतीचं उत्पन्न होतं त्याच्यावर बाकी गोष्टीचं अर्थकारण हे ठरलं जातं. त्या कारणासाठी जे पावसाच्या काल अंदाज बांधले जात आहेत, त्या अंदाजामुळे काही नफेखोर लोक किंवा काही व्यापारी वर्ग याचा फायदा घेऊन आपलं उत्पन्न वाढवण्याच्या मनस्थितीत आहे. त्यासाठी किंवा E20चा जो निर्णय आहे, जो भारतामध्ये फक्त काही लोकांचा गैरसमज आहे की फक्त साखरेपासूनच ऊसापासूनच इथेनॉल बनवू शकतो, ही गोष्ट पूर्णपणे सत्य नाही. त्यामध्ये 73% जो वाटा आहे तो धान्य आधारित गोष्टींचा आहे, जसं मक्का, नेपियर गवत किंवा इतर ज्वारी वगैरे यासारख्या गोष्टीच्या याच्यातून सुद्धा आपण इथेनॉल तयार करू शकतो. ही गोष्टसुद्धा टाळता येण्यासारखी नाही. माझं वैयक्तिक मत आहे की हे काही जे पावसाचे अंदाज आहेत किंवा त्यावरून भविष्यामध्ये ऊसाचं उत्पन्न कमी होईल आणि ऊसाचं उत्पन्न कमी झाल्यानंतर साखर गाळपावर त्याचा परिणाम होईल. या सगळ्याचा अंदाज घेऊन काही नफेखोर लोक या गोष्टीचे किंवा मार्केटमध्ये त्या साखरेचा तुटवडा निर्माण करत आहेत, कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत. पण त्यासाठी शासनाने कडक पावले उचलली पाहिजे. त्यावर कसे निर्बंध घालता येतील किंवा त्यावर कशा पद्धतीनं कारवाई करता येईल या गोष्टीकडे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लक्ष द्यावं. आणि आपल्याला जर या गोष्टीचे आकडेच बघायचे असतील तर आपण गेल्या वर्षीच्या साखरेचा 50 लाख टन हा गेल्या वर्षीचा राहिलेला स्टॉक आहे आणि या वर्षीचा 2025-26चा ओपनिंग स्टॉक आहे. हे जे आकडे मी तुम्हाला सांगतो, हे केतन पटेल जे नॅशनल फेडरेशन ऑफ कॉर्पोरेशन शुगर फॅक्टरीज लिमिटेड उपाध्यक्ष आहेत, त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेले आहेत. त्यामुळे ही क्लायमेट आधारित गोष्टी ज्या आहेत त्यावरून काही लोक ह्या गोष्टीचा दुरुपयोग घेत आहेत. त्यासाठी शासनाने त्यावर कडक कारवाई करावी
ही माझी शासनाला नम्र विनंती आहे. आणि सामान्य माणसानंही या गोष्टीवर पॅनिक न होता शासनाला त्या गोष्टीचा जाब विचारावा. मीडियाने सुद्धा शासनाला त्या गोष्टीची दखल घेण्यास भाग पाडावे, जेणेकरून ह्या कृत्रिम गोष्टी असतील तर त्याला आळा बसेल आणि साखरेचे भाव हे पूर्ववत येतील अशी आशा आपण व्यक्त करूया. धन्यवाद.